सामाजिक मूल्य म्हणजे काय? लहानपणी शाळेत आपण शिकलेलो असतो. सर्वांशी खरं बोला, सर्वांशी प्रेमाने वागा, थोरा मोठ्यांचा आदर करा. हे दुसरं तिसरं काही नसून ही समाजातली एक प्रकारची मूल्यच आहेत. समाजात व्यक्ती आणि समाज यांच्या वर्तणुकीला मार्गदर्शन करणारी जी तत्त्व असतात त्यांना मूल्य असं आपण म्हणतो. तसंच सामाजिक संस्था, तसेच रूढी, चालीरीती आणि परंपरा यांना आकार देण्याचं काम ही सामाजिक मूल्य करत असतात. 4 प्रकार पडतात ह्या सामाजिक मूल्यांची. पहिला प्रकार आहे वैश्विक मूल्य, जी जगात सर्वमान्य असतात. उदाहरणार्थ मानवाधिकार. भारतीय समाज असो का पाश्चिमात्य समाज असो, सर्वांना मान्य असणारी ही वैश्विक मूल्य झाली. दुसरं आहे विशिष्ट मूल्य. विशिष्ट प्रकारच्या समाजात काही विशिष्ट मूल्य ग्राह्य धरली जातात. म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्य हे मूल्य पाश्चिमात्य संस्कृतीत जितकं प्रचलित आहे तितकंच ते आपल्या भारतीय संस्कृतीत नाही. हे झालं विशिष्ट मूल्य. भारतीय संस्कृतीत परंपरांना जास्त अधिकार किंवा परंपरांना जास्त महत्त्व दिलं जातं. त्यानंतर इतर 2 प्रकार मूल्यांचे पडतात. ते म्हणजे अंतिम मूल्य आणि साधन मूल्य. अंतिम मूल्य म्हणजे जे एखाद्या व्यक्तीसाठी अंतिम ठरू शकतं. उदाहरण आनंद मिळवणं हे अंतिम मूल्य आहे. न्याय मिळवणं हे अंतिम मूल्य आहे. आणि साधन मूल्य म्हणजे अंतिम मूल्य मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात किंवा जी मूल्य आत्मसात केली जातात त्याला म्हणतो साधन मूल्य. शिक्षण हे साधन मूल्याचं एक उत्तम उदाहरण आहे. धन्यवाद.